नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 6.1 मधलं प्रश्न क्रमांक 6 त्याच्यामधलं 10वं गणित काय दिले. tan a भागिले 1 अधिक tan वर्ग a कंस दिला आहे आणि वर्ग त्याचा अधिक cot a भागिले 1 अधिक cot वर्ग a कंसाचा वर्ग बरोबर sin a आणि cos a हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. डाव्या बाजूवरून ही उजवी बाजू सिद्ध करायची आहे. त्याच्यामुळे पहिली आपण डावी बाजू लिहून घेऊया. तर अशा प्रकारे आपण डावी बाजू लिहून घेतली आहे आणि हे थोडं कठीण गणित आहे त्याच्यामुळे नीट लक्ष द्या तुम्ही. आता हे वरचं tan आहे जसं तसं लिहायचं आहे. आपल्या सर्वप्रथम इथे बघायचं की नेमकं कोणतं सूत्र वापरता येईल. इकडे हे बघा इथे एक सूत्र वापरता येईल 1 अधिक tan वर्ग a म्हणजे काय येतं सेक वर्ग येतं. ओके. आणि त्याचप्रमाणे 1 अधिक cot वर्ग a ह्याचं पण काय येतं कोसेक वर्ग आहे. ओके. या दोन सूत्राचा पहिला आपण इकडे वापर करूया कारण सर्वप्रथम पहिली स्टेप आपली हीच असणार आहे. हे बघा मी कंसामध्ये लिहितो. कंसामध्ये का लिहिलं आहे कारण इथे बाहेर वर्ग आहे म्हणून अधिक cot a पण जसं तसं लिहायचं आहे. खाली सूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे 1 अधिक cot वर्ग a म्हणजे काय हे बघा कोसेक वर्ग a याचा वर्ग. आता इथं लिहायचं की कोणतं पण सूत्र वापरलं ते 1 अधिक tan वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा आणि 1 अधिक cot वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. ओके. आता आपण ही स्टेप आधी सोडूया. tan a बरोबर सेकचा चौथा घात a अधिक cot a बरोबर कोसेकचा चौथा घात a. ओके. आता आपण काय करूया इथं कोणतं सूत्र आपल्याला वापरता येणार नाही त्यामुळे आपण हे दोघांना सेपरेट करूया. ही पहिली स्टेप बघा tan a गुणिले 1 भागिले सेकचा चौथा घात a. ओके. त्याचप्रमाणे इथे जसं केलं तसं आपण इकडे सुद्धा करायचं आहे. cot a ला सेपरेट केलं आहे. इथं मध्ये गुणिले लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी पण चालेल. ओके. कोसेकचा चौथा घात a. ओके. आता हे tan a जसं तसं इथे ठेवायचं आहे. 1 भागिले सेकचा चौथा घात a म्हणजे काय म्हणजेच 1 भागिले सेक थिटा म्हणजे काय कॉस थिटा येतं आणि 1 भागिले कोसेक थिटा म्हणजे काय साइन थिटा येतं. ओके. तर त्या सूत्राचा आपण वापर करूया इथे tan a गुणिले 1 भागिले हे बघा कॉसचा चौथा घात a अधिक cot a बरोबर 1 भागिले साईनचा चौथा घात a. इकडे आपल्याला लिहायचं की कोणतं सूत्र आपण वापरलं इथे. पहिलं आपण काय वापरलं 1 भागिले सेक थिटा बरोबर कॉस थिटा आणि सेकंड सूत्र कोणतं वापरलं 1 भागिले कोसेक थिटा बरोबर साइन थिटा. ओके. ह्या आपण सूत्राचा वापर केला इथे. आता सेम आपल्याला इकडे साइन ए आणि कॉस ए काढायचं ना मग त्या रिलेटेडच सूत्र आपल्याला वापरायचे तिथे. टॅन थिटा म्हणजेच काय साइन ए थिटा नाही इथे टॅन ए म्हणजेच काय साइन ए भागिले कॉस ए गुणिले 1 भागिले नाही आपण 1 भागिले उगाच लिहिलं इथे कारण 1 भागिले सेक थिटा म्हणजेच कॉस वर्ग कॉस थिटा येतं ना आणि 1 भागिले कोसेक थिटा म्हणजे साइन थिटा. म्हटलं असं काय झालं कॉसचा चौथा घात ए अधिक cot a बरोबर साइनचा चौथा घात a. आता इथे पण आपल्याला लिहायचं की कोणतं सूत्र वापरलं ते टॅन थिटा बरोबर हे तुम्हाला माहीत असेलच साइन थिटा भागिले कॉस थिटा. ओके. आता जसं आपण इकडे टॅन थिटासाठी वापरलं तसंच cot थिटासाठी पण वापरायचं म्हणजे cot a साठी पण वापरायचं आहे. ही स्टेप आपण जसं तसं लिहूया साइन ए भागिले कॉस ए गुणिले कॉसचा चौथा घात ए अधिक cot a. आता cot a म्हणजेच काय cot थिटा म्हणजे काय कॉस थिटा भागिले साइन थिटा. ओके. म्हणजे आपण काय लिहूया इथे कॉस ए लिहूया भागिले साइन ए गुणिले साइनचा चौथा घात ए. ओके. तर इकडे आपल्याला लिहायचं की कोणतं सूत्र वापरलं. मी ही स्टेप ह्याच्यामध्ये सुद्धा केली असते पण तुम्हाला समजावं म्हणून मी
थोडी एक स्टेप वाढवली. कॉट ए बरोबर हे कॉट थिटा लिहिलं तरी पण चालतं. कॉस थिटा भागिले साईन थिटा. ओके. आता ह्याच्यामधलं हे कॉस ए एक गेलं आणि ह्याच्यामधलं एक गेलं आणि हे तिथे 3 शिल्लक राहिले. त्याचप्रमाणे इथे साईन ए खालचं एक गेलं आणि ह्याच्यामधलं साईन एक गेलं, तिथे 3 शिल्लक राहिले. ओके. तर लिहायचं साईन ए कॉस घन ए अधिक कॉस ए, इथे काय साईन घन ए. आता इथे कोणतं सूत्र वापरता येईल? इकडे आपल्याला सूत्रपित्र कोणतं वापरायचं नाही. ह्याच्यामधलं आपल्याला कॉमन काढायचं आहे. ओके. ते याच्यामध्ये कॉमन काय येतं? या दोघांमध्ये साईन ए कॉमन आहे. ओके. फक्त एक साईन आहे, कारण इकडे फक्त एक साईन आहे आणि इथे घन आहे, त्याच्यामुळे दोघांमधलं फक्त एकच साईन ए कॉमन असणार आहे. आणि इकडे कॉस ए फक्त कॉमन असणार आहे, कारण का इथे फक्त एक कॉस आहे आणि इथे कॉस घन आहे, त्याच्यामुळे एकच कॉमन काढता येईल. त्याच्यामध्ये शिल्लक करायला साईन ए आणि कॉस ए बाहेर काढल्यानंतर कॉस वर्ग ए अधिक, आणि याच्यामध्ये साईन ए आणि कॉस ए बाहेर काढल्यानंतर काय शिल्लक राहिलं? साईन वर्ग ए. ओके. आता इकडे आपण एक सूत्र वापरू शकतो. हे आधी जसं तसं लिहूया. साईन ए कॉस ए, हे बघा, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 असतं. ओके. ते गुणिले 1 लिहूया. बघा इथं थोडं लांब लिहूया म्हणजे समजेल. कोणतं सूत्र वापरलं? साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणजे तेच झालं, कॉस वर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटा बरोबर 1. थिटाच्या ठिकाणी ए इथं असल्यामुळे आपण त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. असं एक उत्तर लिहिलं खाली. आता एक लिहिला तरी चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. हे जसं तसं लिहायचं. साईन ए कॉस ए, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. ओके. इथे आपण किती सूत्राचा वापर केला? 1 2 3 4 5 6 7. ओके. हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सूत्र वापरायची. जसं इथे ॲन्सर असतात त्याच रिलेटेड सूत्र वापरायची असतात इकडे, तेव्हा बरोबर ॲन्सर येतं. ओके. धन्यवाद.